आज आपण भेट देणार आहोत अमेरिकेतल्या 7 मंक्स कॅफेला. हे कॅफे चालवतात मराठमोळ्या मायलेकीची जोडी नीता आणि रश्मी भट. चला तर मग भेट देऊया इथल्या लोकांमधल्या अतिशय लोकप्रिय अशा ह्या कॅफेला. बनवूयात किचनमध्ये यांचे हिट आयटम्स आणि मारूयात गप्पा मायलेकीच्या या अफलातून जोडीसोबत. या जेवायला. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. चला तर मग मारूयात गप्पा न्यू ब्राउनफिल्ड्समधल्या स्थित 7 मंक्स कॅफेच्या ऑनर्ससोबत. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत 7 मंक्स कॅफेच्या मायलेकीची जोडी नीताताई आणि रश्मिताई. मला ना 7 मंक्स कॅफे एकदम हिडन जेम वाटतं. म्हणजे ऑस्टिन आणि सॅन अँटोनीच्या मध्ये मस्त तुम्ही लोकेटेड आहात आणि एकदम परफेक्ट लोकेशन आहे. तर ह्या जागेबद्दल थोडंसं बोला. ही जागा एकदम खरंच युनिक आहे. एक छोटीशी जागा आहे पण ती न्यू ब्राउनफिल्डमध्ये आहे. 494 नॉर्थ सगीन ॲव्हेन्यू, न्यू ब्राउनफिल्ड. रश्मी, 7 मंक्स कॅफे काय 7 डेज अ वीक असतं? आई काय 7 डेज करूया का? विचारून घेते. नाही, 6 days open out, Tuesday through Sunday 11 to 8, 11 in the morning to 8 o'clock at night. सोमवारी बंद फक्त. हो. 7 मंक्स कॅफे म्हणजे प्युअर इंडियन कुझिन आहे का तसं काही नाही आहे? तसं काय नाही आहे. 7 मंक्स कॅफे म्हणजे जे आम्ही कुठे कुठे राहिलो आहोत, फ्रान्स, मलेशिया, US, इंडिया. सो एक फ्युजन आहे. मोस्टली इंडियन जेवण आहे आमचं. एक फुल इंडियन मेन्यू आहे आणि मागे एक मेडिटेरेनियन मेन्यू पण आहे. पण थोडंसं आपला इंडियन फ्लेवर येतो त्याच्यात. आईचीच रेसिपीज आहेत, लाईक चिकन शॉर्मा, फलाफल आणि मॉझरेला चीजमध्ये असं रॅप करून. पण इंडियन डाळ भात सगळं मिळणार. थोडक्यात आईच्या हातची चव आहे. 101%. तुम्ही जर इकडे येणार, आई तुम्हाला भेटणार. वा वा. चला मित्रांनो, जाऊयात आतमध्ये, बघूयात यांचं किचन. ताई, किचन मध्ये काय बनवणार आज आपण? तुला काय चिकन आवडतंय? चिकन आवडतं की? हा, मग आमची एक स्पेशल करी आहे, मोमो येलो करी. Let's do it. चला मित्रांनो. How do you, तुला काय स्पायसी आवडतं? स्पायसी तिखट ते झणका एकदम यस. परफेक्ट. समोसा खाणार? हो. मोमोज येलो करी. पण मजा म्हणजे माझ्याकडे 2019 मध्ये एक मीटबॉल होता आणि मी तुम्हाला बोलले असेल त्या दिवशी, त्या मीटबॉलचा सॉस पॉप्युलर, लोकांना तेवढा आवडायचा. आम्हाला म्हणाले सॉस तरी आणा. आम्हाला मीटबॉल मिळत नव्हते. तो सॉस आहे. तो सॉस हा चिकनला वापरला मग मी. वा. आणि आता ही डिश इन्व्हेंट झाली. मग नवीन इन्व्हेंट झाली आणि तोपर्यंत आमच्या घरात मोमोची ऍडिशन पण झाली, म्हणून ती डिश आली परत. मोमो करीचा आणि आपल्या इंडियामध्ये मिळतात मोमोज, त्यांचा काही संबंध नाही. ही करी पडली आहे नीताताईंच्या मांजरीच्या नावावर. हे पूर्ण काय SOP बनवून ठेवलं इथे? असं लिहून ठेवलंय सो दॅट कोणी असं लास्ट मिनिट नाही बदलू शकत. ह्याच्यात सगळं असं लिहिलेलं आहे. एवढं हे टाकायचं, हे टाकायचे, ह्याचे 2 पीसेस, ह्याचे 4 पीसेस, असं सगळं लिहून ते चार्ट केला गेलाय माझ्याकडनं. आणि असं तुला होणारच नाही की कधीही तू कुठच्याही वेळेला आहे बटर चिकन असंच लागणार तुला. जरा पण त्याच्यात बदल होणार नाही. चवीमध्ये काहीच डिफरन्स कधीच येणार नाही. आता 7 वर्ष मी रन करते, कधीच येणार नाही. कारण हे हॅज टू बी प्रोपोर्शन फुल्ली. आणि ह्याच्यातला हा तू म्हणशील ह्याच्यातले 2 चमचे नाहीच टाकायचा, एकाला 1च चमचा टाकायचा. 2 चमचे आपल्याला आपण कसं व्हेरिएशन होतं, ते होतच नाही, अजिबात होत नाही. प्रमाण एकदम ठरलेलं आहे. हे पूर्ण असंच बनवलेलं गेलं. म्हणजे त्याला तुला ते लास्ट मिनिट गरम मसाला जास्त कमी नाही. हे तू स्टँडर्ड. म्हणून अमेरिकन लोकांना जरा जरी तू बदललं ना, त्यांना कळतं लगेच. लगेच कळतं. म्हणजे तुला एवढं बटर चिकन ऑलवेज सेम टेस्ट. तू कितीही बदल, तू ते 4 प्लेट जरी मागवलं ना तरी सेम टेस्ट येणार. अमेरिकन लोकांची फेवरेट डिश काय आपली? टिक्का. चिकन टिक्का, मोमोज येलो करी हे दोन. आणि लॅम्ब रॅप म्हणून चालू केलंय आम्ही नवीन. हे आम्ही लॅम्ब इंडियन याने मॅरिनेट केले, सगळे इंडियन तंदुरी स्पायसेस वगैरे टाकून ना. आणि आता मी गरम करीन. पण हे सगळे जे स्पायसेस आहेत ना, हे तंदुरी स्पायसेस यूज करून केले मी. वा. आणि हे मॅरिनेट हा इतका पॉप्युलर झालाय ना आता. फक्त येत आहेत लोक तंदुरी लॅम्ब चिझी रॅप. आय वॉन्ट लॅम्ब चिझी रॅप, दॅट्स ऑल. लॅम्ब चिझी रॅप. अच्छा, तुम्ही इथल्या लोकांसाठी चीजही ऍड केलंय. करायलाच लागतं जर तुम्हाला बिझनेस पाहिजे तर. म्हणून मी म्हटलं ना, या बिझनेसमध्ये तुला इंडियनला थोडं ट्विस्ट केलं गेलंय.
मला वाटतं हे फार महत्वाचं आहे ताई. हा काय आहे माहितीये कारण इथे आपले देशी लोक जास्त येत नाहीच नाही. आहे. माझ्याकडे आमच्या टाउनमध्ये असतील 100 फॅमिली, पण माझा 99% अमेरिकन आणि 1% इंडियन आहे. आणि ते Audience. सुद्धा इंडियन जो क्राऊड आहे तो फक्त हॉलिडेत येतो. फिरायला येतात ना टुरिस्ट लोक, ते फक्त 1% मध्ये येतात. 99% ट्युबिंग बोटिंग करायला जे येतात. बोटिंग फिरायला किंवा म्हणतात ना आपल्याला स्नेक फार्मला किंवा सॅन अँटोनियोवरनं आपल्याला डालसला जायचंय, चहा पाहिजे. समजा नवीन एम्प्लॉई जॉईन झालाय, हा. त्याने कसं त्याला म्हणवायचं? जर आलू मटरची आली हा, तर त्याला तर त्याने बाबा- बघायचं हा टिका सॉस घ्यायचा, बटाटे घ्यायचे, ग्रीन पीस घ्यायचे. आता त्याच्यात तुम्ही बटाटे पण किती घ्यायचे हे सुद्धा लिहिलंय. लिहिलंय, पण करणं म्हणजे फार आवश्यक आहे. मग ते करायलाच लागलं आम्हाला. लोक जर हवे असतील तर. जेव्हा मला स्वतः किचन सोडायची वेळ आली माझ्याकडनं आणि आम्हाला म्हणजे हे करायचं, मोठं करायचं, तर मला हे सगळं करायलाच लागलं. नाहीतर इकडे माणूस ट्रेन होत नव्हता, कोणीच ट्रेन होत नव्हतं. कारण त्यांना अमेरिकन जॉईन होत आहे, त्यांना कळतच नाहीये की हे वर्ड्स काय आहेत. बरोबर. कारण कधीच त्यांनी काम केलेलं नाहीये ना. प्रत्येक जण त्यांनी मे बी एखाद्या वेळेस खाल्लं असेल, पण ते कसं नाही करायचं ते- हा कसं करायचं, इकडे इंडियन मिळत नाहीये कोणी. मग मला शेवटी असा डिसिजन झाला की बाहेरचे लोक घ्यायचं आणि चालवायचं. आणि ते वर्क झालं माझं. ते वर्क झालं. आता हेच लोक काम करतात. हे मी नसलं तरी चालतं, चालू असतं माझं. ट्रेन करून ठेवलंय तुम्ही आता. नाही आता करायला होतं, ते ऑटोमॅटिक होतं, आपल्याला करायला नाही लागत. आमचा एवढा हात बसलेला असतो ना, आम्ही हे करत. Exactly माहितीये तुम्हाला कुठे काय आहे. आता मी स्वतःच हे जे झालंय ना, हे सगळं माझ्या अंडरच आहे. म्हणजे मी स्वतः चालू केलंय. इकडे शेफ वगैरे कोणी नव्हतं. सो हे आहे तुमचं ऑइलचं फ्रायर. हो. हे 4चं बर्नर. बर्नर. आणि आणि हे काय प्रकार हे ग्रिडल आहे. ग्रिडल म्हणजे ह्याच्या खाली गॅस असतो आणि तुम्ही चपाती पाहिजे- वगैरे. आता 250 चपात्यांची ऑर्डर होती आम्हाला हा. लग्नासाठी. हा. 250 फुलके आम्ही ह्याच्यावर गरम केले सगळे. इन्स्पिरेशन बेस इंडियनच आहे आपला. बेस इंडियन आहे. त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं चिकन शॉवरमा आहे, ह्याच्यात हळद टाकत नाही ते लोक कुठेही. मी हळद वापरते, पण त्याला इतकं आवडतं, ते सांगतात मला चिकन शॉवरमा बनला जातो इकडे. सकाळी ते कुक करतात आणि ठेवतात आणि ते रॅपमध्ये टाकून देतात. आता लॅम्प स्पायसी रॅप फॉर यू, ओनली फॉर यू. चीज नाही आहे. नाही, नो चीज. आय डिडंट पुट भावना चीज आवडत नाही. नाही. हे खूपच छोटस असं ते म्हणतात ना की छोटं वाटत नाही, भरपूर छोटं पसारा. नाहीये, भरपूर पसाना नाही. हे काय आहे, हे एक काय म्हणतात तुम्ही, आर्ट शॉप होतो. ओ, त्याला रेस्टॉरंट मध्ये कन्वर्ट करायला लागलं आम्हाला. रेस्टॉरंट नाही, मग हे सगळं ओरिजिनल किचनचा सेटअप तुम्ही नंतर add नंतर केलं? केला. हा कोविड मध्ये आम्ही जेव्हा फूड ट्रक बाहेर लावला, किचन मध्ये तिकडे डिश बनायची आणि माझा स्टाफ इकडे घेऊन यायचा आणि बाहेर जायचं जेवण. किचन नव्हतं. मग आम्ही ते किचन आज तुम्ही ते बघताय ते बांधून घेतलं. नंतर तेवढीच जागा होती तिकडे आणि मग तो हुड फक्त आम्हाला बांधायला लागला. वरचं तर बांधून हेल्थ इन्स्पेक्शनचं कसं असतं? इट्स व्हेरी स्ट्रिक्ट. जर तुम्हाला रेस्टॉरंट चालवायचं आहे, यू हॅव टू गो थ्रू दॅट. त्यांना ते येतात एव्हरी 6 मंथ, ते इन्स्पेक्शन करतात. हो का? ते सगळं बघणार, पाणी बरोबर आहे, किती पाण्याचं, गरम पाण्याचं टेम्परेचर किती आहे, तेवढं गरम पाणी आपल्या येतं ना ते नळात ना, मधलं ते सुद्धा चेक ते करतात. सुद्धा चेक करणार. मग नंतर किचनमध्ये जाणार. नंतर ते जे गरम करायला चिकन ठेवलंय त्याला असा ते थर्मामीटर टाकून बघणार ना, सगळं या गोष्टी. टेम्परेचर. आता तुम्ही ते म्हणाल चिकन थंड का ठेवतो आम्ही तिकडे, पण त्याचा रूल आहे तो आम्हाला. ते चिकन थंडच ठेवायला लागतं. त्याचं असं उकळतंय पाण्यात असं ठेवलंय चालत नाही. चालत नाही. मग पाहिजे तो तुम्ही गरम करीत टाका, ते त्याला प्रॉब्लेम नाहीये. पण असं ठेवताना त्याला गारच गारात ठेवायला पाहिजे. ते गरम करायचं, शिजवायचं आणि त्याला थंड करून परत आत ठेवायला लागतं. थोडा फरक आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल तर अगदी गोव्याची अस्सल करी पाहिजे तर घरीच या मग. पार्टीसाठी नुसती प्लॅटर नाही तर बाकीची पण सोय आहे. हो, ते पाहिजेच ना, नाहीतर नॉर्मली आता कॅफेमध्ये बियर वगैरे त्याच्यासाठी वेगळं परमिट लागतं. परमिट लागतं. नाही, बियर आहे, ड्रिंक आहे. कारण ड्रिंक असेल तर मग तुम्हाला शिकवायला लागतं. ताज बियर अख्ख्या टाउनमध्ये फक्त माझ्याकडे आहे. ती सुद्धा इंडियन बियर ह्युस्टनवरनं येते आणि अजिबात मिळत नाही कुठेही. म्हणजे कॅफे एकदम असा क्यूट आणि एकदम छान, पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही त्याला आपला इंडियन टच द्यायचा प्रयत्न. ट्रेडिशनल, हे ट्रेडिशनल आहे अगदी. आणि नंतर हे लाफिंग बुद्धा मॉन्क्स आहेत वेगळ्या वेगळ्या ह्याचे. परत हे कुठेही कुठच्याही इंडियन रेस्टॉरंटमध्ये असं दिसून येणार नाही. पुस्तकं आणि इतकं सुंदर कलेक्शन आहे की कालच माझा कस्टमर म्हणाला, हे पुस्तक तू वाचलंस का? ही वॉज इन ईस्ट आफ्रिका. तर तो इतकं चक्क ओपन करून पुस्तक वाचत बसला.
आणि हे सगळं कलेक्शन माझ्या नवऱ्याचं आहे. हे Zen Okay. Living. ह्याच्या मागे रहस्य काय आहे, बऱ्याचशा ओल्ड लेडीज येतात, त्यांची स्वतःची स्मॉल बिझनेसेस घरनं वगैरे कुठून ऑफिसमधनं रन Ladies च्या. करतात. ते लोक इकडे जेवणाची ऑर्डर द्यायला येतात. ती लोक लेडीज काय करतात, असं दे कॉपी ऑल द झेन सेईंग आणि आपल्या ईमेलमध्ये ती लाईन येते ना सगळ्यात शेवटी शेवटी, सिग्नेचर नंतर ह्याच्यातनं घेतात आणि फोटो काढून घेतात. हिअर आफ्टर फॉर नेक्स्ट 1 week आय एम गोइंग टू पुट दिस लाईन ऑन माय. वा हे मला इतकं ऐकून सुविचार सुविचार म्हणतो ना, ते तसं आहे. ते इकडे मला त्या लेडीने सांगितलं, इकडे बसते नेहमी. ही छान आयडिया आहे ऍक्च्युली. कस्टमर किती वेगवेगळ्या प्रकारे हा. त्याचा उपभोग घेत आहे. बरोबर बरोबर. हे हे म्हणजे नुसतं ठेवलं नाहीये, नुसतं नाही ठेवलंय, नुसतं नाही. लोक म्हणजे they are इकडे actually using it. युझिंग इट आणि वाचतायत. लोक वाचतायत इकडे बसून. हो, हे आईस टी इकडे टेक्सास मध्ये आईस टी खूप फेमस. आमचं स्वीट आणि अनस्वीट आहे, अनलिमिटेड आहे, वॉट्स बाय. आणि हे पाय. आणि माझ्या आईचं गार्डनिंगचं खूप शॉक आहे, म्हणून हे आईचे सगळे प्लांट्स. मनी प्लांट. हो, मनी प्लांट. आणि मला आजीला पण खूप आवडतं. तर जेव्हा आजी इकडे इंडियावरून येते, हे सगळं तिचं डिपार्टमेंट. मनी प्लांट चांगला भरलाय म्हणजे बिझनेस चांगला चालू आहे. हेच मध्ये आणि तुम्ही जरूर या. ओके. आता एवढे सारे तुम्हाला अवॉर्ड्स मिळालेत हो. आणि विशेष म्हणजे बेस्ट व्हिगन आणि व्हेजिटेरियन डिशचा. सो आमचा फर्स्ट प्रॉब्लेम काय होता, जेव्हा आम्ही न्यू ब्रॉन्फेल्स मध्ये डिसाईड केलं इंडियन रेस्टॉरंट ओपन करूया, हे कधी कोणी इकडनं इंडियन फ्लेवर्स ट्रायच केले ना. बरोबर. सो बेंचमार्क त्याच्यासाठी मी म्हटलं आईला आपण एक मेडिटेरेनियन मेन्यू टाकूया जो हाफवे पॉइंट आहे. कारण की आपल्या अमेरिकन क्विझिन मध्ये तेवढं स्पायसेस असतात, राईट, मसाला आपला आहे ना. पण खूप लोक इकडे येतात, बीफ शॉर्मा चिकन शॉर्मा ट्राय करतात आणि मग ते बघतात की त्यांचं पार्टनरने मस्त बटर चिकन घेतलं आहे, म्हणून ते पिठा टाकतात त्याच्यात. ओ नेक्स्ट टाइम मी हे घेणार. आता माझ्याकडे कॉन्फिडन्स आला आहे की मी हे ट्राय करणार. सो गेटिंग पीपल हिअर आणि मग आपली कल्चर, आपलं जेवण इंट्रोड्यूस करायचं आणि मग त्याला सांगायचं तुम्ही ट्राय करा. बेबी स्टेप्स. त्यांना तू एक स्टेप मध्ये त्यांना तू ग्रॅज्युएट करते एक्झॅक्टली इंडियन कुझिन मध्ये. हा एक्झॅक्टली. तो व्हिगन साठी फारच प्रसिद्ध खूप दिसते. डिमांड आहे. ऍक्च्युली आय थिंक आवर बेस्ट सेलिंग डिश अपार्ट फ्रॉम बटर चिकन चिकनला तर तुम्ही सोडाच, पण आपला कोरमा जो आहे ना, जो आई बनवते एकदम फॅब्युलस आहे. आणि माझं फेवरेट आहे विथ लाईक द व्हेजिटेबल कोरमा जो आई बनवते ना, इट्स व्हिगन विथ राईस, एकदम टॉप नॉच. व्हेजिटेरियन थोडक्यात भरपूर फेमस आहे सेवन मॉम्स. करेक्ट. आणि आईला थोडं कन्फ्युजन होतं आणि मला पण होतं. आणि आमचं फुल स्टाफ जो आहे ना इकडे सगळं अमेरिकन आहे. सो तर व्हेजिटेरियन काय, व्हिगन काय आणि ग्लुटन फ्री तर आम्हाला माहित होतं, पण आता इंडियन जेवणात काय ग्लुटन फ्री असं आम्ही वी डिडंट ग्रो अप विथ लाईक हे असं. आणि आजकाल खूप आलं. सो टू मेक इट इझी मी काय केलं, एक कलर कोडेड मेन्यू बनवला. मी तुम्हाला दाखवते. या हे आमचा रेग्युलर मेन्यू आहे ह्याच्यात. आणि ह्याच्यात आम्ही काय केलं, आम्ही सगळे सिम्बल्स टाकलं. हे व्हिगन आहे, हे व्हेजिटेरियन आहे आणि इकडे लिहिलंय व्हिगन, व्हेजिटेरियन, ग्लुटन फ्री. पण सपोज तुम्ही इकडे आला, तुम्हाला एवढं मला मेन्यू वाचायचा नाहीये, मी व्हेजिटेरियन आहे, यू हो येलो मेन्यू, सगळे हे आयटम्स व्हेजिटेरियन आहेत आणि इकडे सगळे व्हिगन. ग्रीन मेनू म्हणजे हा व्हिगन आणि हो आपला ग्लुटन फ्री मेन्यू. वाव. याच्यातनं एक गोष्ट कळते रश्मी की तुमचा कस्टमरवरचा लेझर फोकस आहे एकदम, कारण इथे भरपूर लोकांना ऍलर्जीज वगैरे. मला ना तुम्ही हे ज्या आर्ट लावल्यात ना मागे, हो हे आवडलं आणि त्यातल्या त्यात ना मला ही गोष्ट फार जास्त आवडली. आपण बोलूया. सो काय झालं, सो मी काय केलं, इकडे सगळे मेन्यू डिशेसला एक फोटो टाकला आणि एक डिस्क्रिप्शन टाकली टू मेक इट इझी की हे असं दिसणार, हे असं आहे. आणि आमची बिर्याणी काय होतं की बिर्याणी लोकांना हैदराबादी बिर्याणी पसंद आहे, दम बिर्याणी. दम बिर्याणी. पण हैदराबाद मध्ये पण केवढे वेगळे टाईप, इच गली, इच रेस्टॉरंट. आई जसं बनवते तसे रेस्टॉरंट मध्ये असं नसतं. सो आम्ही ह्याच्यात लिटरली लिहिलंय की वी डो नॉट मेक अन ऑथेंटिक बिर्याणी. कारण की आमचा कस्टमर क्राऊड ऑथेंटिक दम बिर्याणी बनवायला आम्ही केटरिंग ऑर्डर साठी बनवतो. इट टेक्स आवर्स. बरोबर. इथे फटाफट ऑर्डर नाहीये. नाही. आणि व्हॉट वी डोंट वॉन्ट टू डू, आमची सगळी डिशेस आर मेड टू ऑर्डर. कस्टमाइज प्रोटीन, कस्टमाइज स्पाइस लेवल. बरोबर. तू 8 पीसेस इंडियातनं प्रोक्युअर केलास. ऍक्च्युली मॅटला इंडियाला 22 मध्ये घेऊन गेलो होते. तो एवढा इम्प्रेस झाला की काय कला आहे इंडियामध्ये. तर मॅटने म्हटलं हे सगळे पेंटिंग आम्ही आपल्या रेस्टॉरंट साठी घेऊया. बघा मित्रांनो, मुंबईची आर्ट आज न्यू ब्राउनफेल्स मध्ये 7 मॉन्क्स कॅफे मध्ये. हे जे आहे ना, हे माझं आईचं स्पेशल सेक्शन आहे. कारण की आय थिंक एव्हरी मॉम
वॉन्ट्स टू सी किड्स आर्टवर्क इन लाईक फ्रीजवरती. तर माझी आई म्हणते की मला याच्याकडे एवढे मुलं येतात, ते लोक माझ्यासाठी आर्ट ड्रॉ करतात म्हणून मी इकडे ठेवते. अँड द बेस्ट पार्ट अबाउट दिस इज ते लोक इकडे बघून दे ब्रिंग मोर फॅमिली मेंबर्स, की ग्रँडमाला आणलं, आजीला आणलं, की हे सगळं बघा माझं आर्टवर्क इकडे. म्हणजे इथे जे येतात इथे मुलं खायला बसतात तेव्हा ते काढतात आणि ते लावतात. मग सांगतात मला हे बघ मॅम तुमच्यासाठी आहे. तुम्ही जर बघितलं तर इकडे त्यांनी समजा ही फलाफल खाते ही मुलगी, तर ती फलाफल रॅप घेते नेहमी आणि तिथे फलाफल लिहिलंय आय लव्ह 7 months आणि ती फलाफल फलाफल आणि rap करते. आय लव्ह जागेची वाईब ना फार युनिक आहे, फार कूल आहे. म्हणजे मस्त तुम्ही पुस्तकं ठेवली आहेत वाचायला, ओके, ड्रिंक्स आहेत, वाटलं तर बिअर घेऊ शकता, पुस्तकं घ्या, थोडं फूड ऑर्डर करा आणि जस्ट रिलॅक्स करा. एक वेगळं एन्व्हायरमेंट तुम्ही असं बनवलं. नुसतं जेवायचं नाहीये, गप्पा मारा. गप्पा मला आवडतंय. अँबियन्स आवडायला लागला लोकांना. ऍक्च्युली लोकांना इंडियन फूड मध्ये काय खूप टू गो आवडतं. कारण की मी घरी बसून खूप लॉंग वीक झाला, मला घरी बसायचंय, नेटफ्लिक्स बघायचंय, इंडियन जेवण मी घरी मागवणार. सो आमचा जो फुल कॉन्सेप्ट डिझाईन आहे, इट्स डिझाईन टू बी टू गो. मी आता मला तेच जाणवत होतं, आपण जेवढी लोक बसून खातायत त्याच्या मल्टिपल टाइम्स किती लोक फक्त टू गो जात आहेत, टू गो जाते. फटाफट येत आहेत. आणि रात्री पण weekendला पण हे विकेंडला फक्त टू गो जात आहेत भरपूर टू गो. फ्रायडेला तर सगळ्यात मॅक्सिमम. पण मला वाटतं फॉर ह्या बिझनेस साठी टू गो बेटर कस्टमर आहे, राईट? थोडे लोक आमच्याकडे आहेत, ते न्यू ब्रॉडफेस्ट जिकडे लोकेटेड आहे, इकडे खूप असे टाउन्स आहेत दॅट आर 1 hour अवे, 30 minutes अवे. सो आमच्याकडे थोडे लोक काय करतात, संडेला येतात, फुल वीक साठी ऑर्डर करतात आणि त्यांना माहितीये की इंडियन फूड होल्ड्स वेल, की तुम्ही आता बटर चिकन बनवला, इट विल बी गुड अंटिल ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, आय कॅन रिहीट इट. आणि तो फूड ऍक्च्युअली इट इज गुड वेन यू आर रिहीटिंग. फ्लेवर त्याचा काही जाणार फ्लेवर जाणार नाही, म्हणून ते ऑर्डर करतात आणि मग फुल वीक, आणि मग दे माइट कम वन्स अ मंथ, दे माइट कम वन्स अ वीक. स्टॉक घेऊन जातात. सॅन अँटोनियो वरनं एक लेडी येते माझ्याकडे, ती विगन आहे. ती म्हणते अख्ख्या सॅन अँटोनियो तिला विगन इंडियन जेवण मिळत नाही. तर ती येते, ती मला फोन करते, 10 करींची ऑर्डर देते आणि सगळं विगन. ती म्हणते तुझं एकच रेस्टॉरंट आहे की मला विगन इंडियन जेवण मिळतंय. आणि ती येते आणि मग 10 करी आम्ही बनवून ठेवते आणि एकाच वेळी घेऊन जाते, कारण चॉईस नाहीये त्यांना. एक बाई आहे, ती वेको पण येते, बस इकडे समोसा आणि लसण तिची ऑर्डर आहे. अनियन पकोडा खायला कोणी डालस वरनं येतं ऐकून माहितीये आमच्याकडे. डॅलसवरनं पकोड्यासाठी अनियन पकोडा, कांद्याची भजी, जी आपली इंडियन रेस्टॉरंट मध्ये बनते तशी बनवत नाही आम्ही. आम्ही मोस्टली ऑनियन रिंग्स असतात ना त्या टाइप मध्ये बनवतो. तर ती डालस वरनं इकडे खायला येते महिन्यातनं एकदा. ती म्हणते मी ड्राईव्ह करून येते इकडे, त्यानिमित्ताने माझी मैत्रीण मला तिला पण इकडेच बोलवते आणि मग मी खाते आणि परत जाते. असे मीटिंग स्पॉट जसं वाटलं ना मला की फक्त जेवण प्लस गप्पा. ऑस्टिन वरनं सॅन अँटोनियोला जात असाल किंवा सॅन अँटोनियो वरनं ऑस्टिनला जात असाल तर न्यू ब्राउनफेल्सला थांबाच आणि ह्या हँगिंग स्पॉटला नक्की भेट द्या. तर मी 1-2 जणांकडनं आपल्या मसाला चाय बद्दल पण ऐकलंय. आमच्या घरी महाभारत झालं होतं हे मसाला चाय बद्दल. कारण की 3 days बिफोर ओपनिंग मी आईला सांगितलं वी नीड अन आईस्ड मसाला चाय. आणि आईचं हे आहे की मसाला चाय गरमागरम प्यायला पाहिजे, कसा थंड पिऊ ताईंचं म्हणणं आहे, तुम्ही गार करून धर्मसंकटात तुम्ही पण बघा, आपण कधी चहा थंड नाहीच पाहिलो, कधीच नाही पाहिलो. उतरणार नाही का? आपण नाही. डे 1 ला हिने जेव्हा सांगितलं आईस मसाला चाय पाहिजे, पितात काय, आईचं फेवरेट झालंय. आईचा फेवरेट मस्त लागतो. रश्मी, ही जी जागा आहे ही लीज आहे का तुमची स्वतःची जागा? आमची स्वतःची जागा. मला ना काय छान वाटतं माहिती का, तुम्ही मस्त बाहेर बसायला वगैरे पण जागा करून ठेवली आणि हा नेबरहूड एकदम पीसफुल वाटतं. एकदम क्वाइट आहे आणि इंडियासारखं मला असं वाटतं खूप वॉकेबल आहे. तुम्ही गाडी जर इकडे बाहेर पार्क केली, आमच्याबरोबर जेवला, इकडेच रिव्हर आहे कॉर्नरला, सो यू कॅन लिटरली वॉक डाऊन आणि कम बॅक. आणि मग इकडेच अक्रॉस एक पार्क आहे, खूप मोठं लँडा पार्क म्हणून आहे न्यू ब्रॉडफेल्समध्ये, खूप फेमस. आणि मेन म्हणजे इकडे इट्स वॉकेबल टू द डाऊनटाऊन. इकडे एक मस्त सर्कल आहे डाऊनटाऊनला, प्लाझा डाऊनटाऊन म्हणजे लिटरली 1 मिनिटावर आहे. 1 मिनिटावर यू कॅन वॉक. ड्राईव्ह केलं तर 30 seconds, वॉक केलं तर 10 minutes. म्हणजे इंडियासारखं. आणि अजून एक भारी गोष्ट काय, पार्किंग भरपूर ठेवली तुम्ही. नॉर्मली पार्किंगचा प्रॉब्लेम असतो. करेक्ट. एवढी मोठी पार्किंग आहे. हे आमचं पार्किंग आहे आणि इकडे पण स्ट्रीट वरती फ्री पार्किंग.
रेल्वे लाईन अगदी जवळ आहे. एकदम आणि मस्त वाटतं असं बघायला. खूप चूचू लोक ट्रेन, येतात. हा. हो, खूप पोरांना मुलं आवडत येतात, असेल. full. आणि मजा म्हणजे काय, हे पण दिसणार आणि डिअर पण दिसणार. लाईक वाईल्ड लाईफ पण आहे इकडे. आणि आय डोंट नो लोकांना माहिती आहे का, पण सायनेज खूप महाग हो, फार महाग असतं. सर मी माझे एक मैत्रीण आहे, ती असं वॉल्स वरती असं चित्र काढते आणि खूप तर तिने हे फुल्ली हँड ड्रॉन लोगो आणि डिझाईन केला होता. आणि आमचे एक काका आहेत मुंबईमध्ये, त्यांनी फुल लोगो डिझाईन केलं होतं. म्हणजे 7 मंक्स कॅफे त्यांचं लाईक लोगो आहे. सो इकडे तुम्ही बघू शकता सगळे आमचे अवॉर्ड्स आईने लावून ठेवलेत. माझे आधी स्कूल अवॉर्ड्स कसे लावायचे, आता हे लावून ठेवले. आईला कौतुक असतं. हो. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत मेजर भाऊ. थँक्यू सो मच मेजर. हाऊ डू यू लाईक द फूड हिअर? I love it, and I'll tell you why. Central Texas, ranch country, barbecue. It's good to find a place that will serve vegetarian food. मित्रांनो, आपल्यासोबत आहे टॉडी टाई. Oh, I love the food here, and I love all the spices, and it's so fresh and happy, and it just makes my mouth dance around with all the flavors. I just love it. मला एक असं जाणवतं की जो कोणी येतोय त्याला तुम्ही पर्सनली ओळखताय. ओळखताय असं नाही होत. कधी कधी काय होतं की मी फक्त 3 दिवस काम करते इकडे आणि विकेंडला फॅमिलीसाठी ठेवायचा प्रयत्न करते. पण काय झालंय की बरेच वर्ष या टाउनमध्ये लोकांनी स्वतःहून सांगितलं गेलंय आणि लोकांना फूड आवडायला लागलंय. पडतो इकडे. त्याच्यामुळे ओळखी झाल्यात. ओळखी भरपूर झाल्या. ओळखी या टाउनमध्ये या लोकांनीच मला, म्हणजे माझं जे रेस्टॉरंट चालतंय ते या लोकांमुळेच चालतंय. आणि आपला जर पर्सनल टच नसेल त्यांच्याबरोबर, ते ना स्वतःला कशाला हवं, बरोबर. तो फरक पडतो. म्हणून मी फक्त मध्ये मध्ये येते, काम करते, जाते. फारच छान, एकदम मजा आली. थँक्यू सो मच नीताताई आणि रश्मी. मित्रांनो, तुम्ही जर ऑस्टिन किंवा सॅन अँटोनियोच्या जवळपास असाल तर नक्की 7 मंक्स कॅफेला भेट द्या. मला बरं वाटलं अगदी तुम्ही दोघे आलात अगदी, आणि इकडे येऊन आम्हाला दोघांनाही भेटलात. खरंच बरं वाटलं. आणि बाकीच्या तुमच्या सगळ्या मित्र परिवाराला सुद्धा तुम्ही या, इकडे येऊन ट्राय करा वेगळं काहीतरी. हा, चालेल. रश्मी, हो, बरं वाटलं. माझं मराठी तेवढं छान नाहीये, पण मी थोडंसं बोलले. पण तुझं मराठी एकदम एकदम छान आहे. Thank you. त्याच्यामुळे तू असं Thank you. नको विचार करू की तुझं मराठी चांगलं नाही, नाही. कसं आहे माहितीये ना, असं ह्याच्यासारखं आहे ते. व्हिडिओ माहितीये की मराठी. नाही म्हणून authentic तो. मराठी एकदम. ओके, थँक्यू सो मच. बरोबर. मित्रांनो, लक्षात ठेवा 7 मंक्स कॅफे. तुम्हाला सगळे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन मध्ये सापडतीलच. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा राव. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोच तो वासरे लॅम्ब रॅप. चला ट्राय करूया. एक नंबर. कॅफेमध्ये आपला समोसा पण मिळतो. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत ॲडम भाऊ. थँक्यू सो मच ॲडम. आर यू रेग्युलर हिअर? Yes. अँड व्हॉट इज युअर फेवरेट डिश? Tiki masala. आपल्यासोबत आहेत कॉर्नर भाऊ. थँक्यू सो मच कॉर्नर. हाऊ डू यू लाईक द फूड हिअर? This is my favorite Indian food from Austin to San Antonio. I have to go to the entire west side to get anything close to as good as here. Awesome. And what's your favorite dish here? The butter chicken. Butter chicken. Spicy. Spicy? Yeah. All the way. Awesome. Thank you so Thank much. you. Have a Connor. good one. Thank you.